संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नेते तथा कारखान्याचे चेअरमन सचिन भैया घायाळ यांच्या नेतृत्वाखाली पैठण तालुक्यातील जनतेसाठी ग्रामीण नवरात्र उत्सव संत एकनाथ कारखान्याच्या प्रांगणात भव्य मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले। त्याची सुरुवात आज नादचखुळा या प्रसिद्ध लावणीचा बहारदार व दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। नवरात्री निमित्तानं पुढील 9 दिवस दररोज नवनवीन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात पैठणचे माजी शिवसेना प्रमुख अरुण काका काळे व कारखान्याचे चेअरमन सीए सचिन भैया घायाळ यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली। या प्रसंगी घायाळ यांनी सांगितले की पैठणचे जनतेच्या मनोरंजनासाठी सतत 9 दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून जनतेने याचा पुरेपूर लाभ घेण्याचं आवाहन यावेळी केलंय। यावेळी कारखान्याचे चेअरमन सचिन भैया घायाळ, अरुण अण्णा काळे, पैठण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मनोज पेरे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदाद पठाण, काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी रावसाहेब नाडे, कारखान्याचे संचालक भाऊसाहेब पिसे, आबासाहेब मोरे नवले, पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश मोरे, रमेश लिंबोरे, रमेश शेळके, राजेंद्र गाभुड, विकास शिशोदे, कैलास तुपकरी व पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, चेअरमन पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला। परिसरातील जनतेने या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला। त्याबरोबरच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। पैठण तालुक्यात या कार्यक्रमाचं आयोजन केल्याने चेअरमन सचिन भैया घायाळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावेळी MIDC पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला। प्रतिनिधी गौतम सोनवणे, बुलंद आवाज, पैठण। सर्व मान्यवरांच्या हातानं या ठिकाणी डिस्पोजन करावं। अनेक वर्षापासून हा बंद पडलेला सांस्कृतिक कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजक चेअरमन संत एकनाथ सहकारी साखर कारखाना यांनी सर्व गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि सर्व सरकारी
चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे। या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। कार्यक्रम आणि कार्यक्रमाचे बोलायचं नाही। सन्माननीय श्री सचिन भैया साहेब व त्यांच्या सर्व सहकार्यांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी लक्ष्मी बालाजी सामाजिक प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष या नावात नात्यानं आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आपण सर्वांना आई जगदंबा सुख समृद्धी आनंदाचे दिवस देवो आणि आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांना आनंदाचे, सुखाचे, समृद्धीचे दिवस द्यावे, शेतकऱ्याला चांगले दिवस यावे एवढी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आजच्या या पैठण तालुका ग्रामीण नवरात्र उत्सवानिमित्त आजपर्यंत आपल्या तालुक्यात कोणी असा कार्यक्रम एक सामाजिक उपक्रम असं केला नव्हता। आपण तालुक्याच्या वतीनं मी सचिन भैया घायल यांना शुभेच्छा देऊ आणि त्याचं सर्व तालुक्याच्या वतीनं अभिनंदन करू। एक असे कार्यक्रमाची जी सुरुवात तरी तालुक्यात केली, जे काही मोठे मोठे कलाकार वगैरे तेवढे कार्यक्रम घेणार आहे, असेच कार्यक्रम आपल्या तालुक्यासाठी जनतेसाठी श्री सचिन भैया घायल यांनी उपलब्ध करून द्यावे अशी आशा व्यक्त करतो आणि मी माझ्या पक्षामार्फत सर्व प्रेक्षकांचं सहस्वागत करतो आणि माझं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। या ठिकाणी पैठण तालुका ग्रामीण नवरात्र उत्सव 2024 या ठिकाणी उपस्थित असलेले मंचावरील सचिन भैया, सर्व संचालक मंडळ, सर्व विविध पदाधिकारी, पत्रकार बंधू, या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम सर्वांना मी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आपली जी संस्कृती आहे, आता प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होत असतात, सचिन भैया घायल यांनी या ठिकाणी 9 दिवस आपले वेगवेगळे गाणे असतील, वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आपल्या घेण्याचं ठरवलं आणि या ठिकाणी घेत असताना आपली जी संस्कृती आहे, ती संस्कृती आपण कुठेतरी विसरण्यात चाललेलं आहे आणि ती संस्कृती आपण या ठिकाणी जपायला पाहिजे। या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी स्टेज व ग्राउंड चांगलं उपलब्ध यांनी या ठिकाणी करून दिलेलं आहे आणि खरोखर भैयाला शुभेच्छा देतो, कारण की आपण एक चांगला प्रोग्राम दरवर्षी आपण या ठिकाणी घेत असतात आणि आज आम्ही सर्व या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला अगोदर उपस्थित झालो। विशेष करून आम्हाला आता सांगितलं